ही सगळी सृष्टी पंचमहाभूतांची बनलेली आहे. आपलं शरीर पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. आपलं शरीर म्हणजे पिंड आणि आपलं हे सगळं जे दिसतंय विश्व ते म्हणजे ब्रह्मांड, ब्रह्माचं अंड, ब्रह्मापासून निर्माण झालेलं एक आणि त्याच्यापासून हे विश्व निर्माण झालेलं आहे. आणि या ब्रह्मांडामध्ये जे काही चाललेलं आहे, जे क्रियाकलाप आहेत, जे घटक आहेत ते आपल्या शरीरामध्ये असतात असं आपलं शास्त्र सांगतं. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे, पृथ्वी तलावर 70% पाणी आहे. या संपूर्ण सृष्टीमध्ये जेवढी म्हणून मूलद्रव्य आहे ती सूक्ष्म रूपात आपल्या शरीरात विद्यमान असतात असं आपलं शास्त्र सांगतं. आणि त्याच्यामुळेच पिंडी ब्रह्मांडी न्याय असं सांगितलेलं आहे. म्हणजे जे जे पिंडामध्ये आहे ते ब्रह्मांडामध्ये किंवा जे जे ब्रह्मांडामध्ये आहे ते प्रेमपिंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे पंचमहाभूतत्व कसं निर्माण होतं, काय त्याची पद्धत काय आहे. आणि आपल्याला एक श्लोक माहिती आहे की शून्यापासून सगळी सृष्टी निर्माण होते आणि शून्यामध्येच त्याचा उपरम होतो परत. म्हणजे याचा अर्थ असा की ऊर्जेपासून स्थूल घटक निर्माण होतात, पंचमहाभूतं निर्माण होतात आणि या पंचमहाभूतांपासूनच परत ऊर्जा निर्माण होते. आता चाललेलं एक संशोधन तुम्हाला माहिती असेल. एका पाईपमधून अतिशय वेगाने अणुरेणूंना फिरवलं गेलं आणि त्याच्यापासून परत विभाजन करून त्यांनी देवकण बनवले. म्हणजे जे स्थूल कण होते त्याचे कण करत गेले आणि शेवटी जो राहतो तो फक्त ऊर्जेचा कण बनून राहतो. आणि हेच तर आयुर्वेद सांगताय. जेव्हा प्रकृती आणि पुरुष यांचा संयोग होतो, प्रकृती म्हणजे प्रसवधर्मिणी, त्याच्यामध्ये चैतन्य नसतं, आणि पुरुष जो चैतन्यमयी असतो पण प्रसवधर्मी नसतो, या दोघांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा अहंकाराची उत्पत्ती होते, बुद्धीची उत्पत्ती होते आणि पंचमहाभूतांचे छोटे छोटे सूक्ष्म जे ऊर्जा स्वरूप असतात ते कण तयार होतात. आणि ते कण एकत्र येतात, एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 असे तयार होतात. आणि त्याच्यापासून पंचमहाभूतांचे स्थूल कण तयार होतात आणि त्याच्यापासूनच सृष्टी निर्मिती होते. म्हणजे आयुर्वेदाने पहिल्यापासून सांगितलं, हे सुश्रुत संहिता आहे त्याच्यामध्ये स्पष्ट वर्णन आहे की प्रकृती आणि पुरुषापासून पंचमहाभूतांची आणि सृष्टीची निर्मिती कशी होते. आणि हेच आज आपण संशोधनामध्ये पाहतोय. हे 5000 वर्षापूर्वी दिलेलं आहे ते आज आपण पाहतोय. जे आपण प्रयोगाद्वारे विश्लेषण केलेलं आहे ते आज आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या शरीरामध्ये वेगळं काय चाललेलं आहे. सूक्ष्मापासून स्थूल आणि स्थूलापासून सूक्ष्म चालणं हा सृष्टीचा एक नियम आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा सृष्टीचा नियम आहे. ते आपल्या शरीरामध्ये अविरत चाललेलं असतं. या 5ही महाभूतांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोणतं महाभूत असेल तर ते म्हणजे आकाश महाभूत. आणि शब्द या आकाश महाभूताचा गुण आहे. म्हणजे आपण जे ऐकतो ते आकाश महाभूतामुळे ऐकतो. परंतु या आकाश महाभूताचा जो शब्द आहे तो एक वेगळे व्हायब्रेशन्स घेऊन येत असतो. तो तुमच्या पाण्यामधून जाऊ शकतो, तो तुमच्या पृथ्वी महाभूतामधून जाऊ शकतो, तो अग्नी महाभूतामधून जाऊ शकतो आणि वायू महाभूतामधून सुद्धा ट्रान्समिट होऊ शकतो. त्याच्यामुळे शब्द या विषयाला अतिशय महत्त्व आहे. ओंकार स्वरूप जेव्हा परमात्म्यापासून निघतो, ओंकार एनर्जी निघते ती अनाहत असते. म्हणजे टाळी वाजवल्यावर कसा आवाज येतो, परंतु ओंकार हा अनाहत नाद आहे. तिथे कुठली टाळी नाही काही नाही. तो ओंकार जो ध्वनी आहे तो अविरत येत असतो. तो ऊर्जा स्वरूप आहे. आणि नासाने पण आत्ता जाहीर केलं आहे की सगळ्या विश्वामध्ये हा ओंकार चालू आहे. या संपूर्ण विश्वाला ऊर्जा कोण देत असेल तर हा ओंकार देत आहे. आणि या ओंकाराची शक्ती 3 शक्तीमध्ये विभागली जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश, उत्पत्ती, स्थिती आणि लय. जे सगळ्या विश्वामध्ये हा क्रियाकलाप चालू आहे आणि याच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा उत्पत्ती, स्थिती आणि लय हे 3ही क्रियाकलाप चालू असतात. त्यामुळे या ओंकारापासून आपल्या सृष्टीपर्यंत 56 मातृका अक्षर स्वरूपात येतात आणि त्याचेच मंत्र बनतात. आणि ते मंत्र आपल्याला व्हायब्रेशन्स देतात. आणि ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्या मनाची चांगली अवस्था निर्माण करतात, आपल्या शरीरामध्ये स्वास्थ्य निर्माण करतात, आपली बुद्धी चांगली ठेवतात आणि आपल्याला आरोग्यवान बनवतात. आणि त्याचाच उपयोग करून आपल्या पूर्वाचार्यांनी गणपती अथर्वशीर्ष बनवलं आहे, रामरक्षा बनवलेली आहे, गायत्री मंत्र बनवलेला आहे. ह्या मंत्रांचं किंवा ह्या अथर्वशीर्षाचं किंवा रामरक्षेचं जर पठण नित्य केलं तर आपल्या हवेमध्ये व्यवस्थित त्याची स्पंदनं निर्माण होतात, त्याची व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि त्याचा फायदा, पॉझिटिव्ह फायदा आपल्याला व्हायला लागतो. परंतु पाण्यामध्ये आपण जेव्हा ही व्हायब्रेशन्स ट्रान्समिट करतो त्याचा खूप सुंदर फायदा होतो. सामान्यपणे तुम्ही या जर गोष्टी म्हणत राहिला तरी तुम्हाला फायदा होणारच आहे. परंतु आता हा व्हिडिओ लांबतोय त्याच्यामुळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाण्यामध्ये ही व्हायब्रेशन्स कशी ट्रान्समिट करायची, ध्वनीची व्हायब्रेशन्स, पाणी व्हायब्रेट कसं करायचं, त्याचं तीर्थ कसं करायचं आणि त्याचा फायदा आपल्याला कसा करून घ्यायचा हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तुर्तास आपण इथेच थांबूयात. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.